भगवान् श्रीरङ्गनाथं दुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं वरिष्ठम् भगवान की जय, सब साधु संतन की जय, भगवान बने की जय। ज्ञानेश्वरी अध्याय 18 त्यामध्ये ज्या गीतेचं आत्मचिंतन प्रत्येक साधकाला त्या साध्यापर्यंत नेण्यासाठी एक प्रयास केला, प्रयत्न तो अनायास संतांच्या संगतीतून जेव्हा बोध येतो श्रवणाच्या माध्यमातून, तो बोध कालाला पण भाग टाकतो. हे कळावं प्रत्येकाला. आपण एक वाक्य म्हणतो ना, कालाय तस्मिन्, कालापेक्षा कुठेच मोठं नाही. काल सगळ्याला पोटात घेतो आम्ही, तो शेवटी राहतो. पण कालाच्या पुढे जो आहे ते परब्रह्म आहे. आणि तिथपर्यंत नेण्याची जी परिसीमा आहे, जी शक्ती आहे, ते ज्ञान आहे. आणि त्या माऊलीच्या ओळीतून आपल्याला आपल्या स्थानावर साध्यापर्यंत जाता येतं. साधक साधना ज्ञानाची करतो आणि साध्य हे प्रगट होतं. साध्यापर्यंत तो पोहोचतो. देवापर्यंत पोहोचणं वेगळा भाग वेगळा, आणि साध्य प्रगट होणं, साध्यापर्यंत साधना पूर्ण होणं ही साधना आहे. पूजा हे कर्म आहे, भक्ती हे प्रेम आहे, संसार हे तुमचं प्रारब्ध आहे. हे नाना गोष्टीचं अवलोकन झाल्याशिवाय बुद्धी सुधरत नाही किंवा तिला समजत नाही, उमजत नाही. कशाला काय म्हणते हे सुद्धा तुम्हाला माहित नाही. आजकाल दिसतंय, मला कळतंय की कशाला काय म्हणतात हे सुद्धा तुम्हाला माहित नाही. सांगा, माहितीये का? नाही. कर्म कसं असतं, भक्ती कशी असते, उपासना काय असते, वेद काय असतो, साधू काय असतो, बोध काय असतं, श्रवण काय असतं, अनुभूती काय असते, काहीच माहित नाही. पण श्रवणाकडे गेल्यावर काहीच कळत न कळत नाही, बिलकुल नाही. जे परब्रह्म परमात्मा श्रीराम प्रभूचा अवतार, आज रामनवमी, त्यांचा तुम्ही जन्म म्हणता. आहे अयोध्येमध्ये ते कौशल्याच्या पोटी दशरथ नंदन म्हणून जन्माला आले. ते परब्रह्म आहे. त्यांना आधी सांगितलं होतं की तुझ्या पोटाला परब्रह्म येणार आहे. काय येणार आहे? कुठल्याही गोष्टीला कारण असतं. जेव्हा आपण माठ आणतो तर थंड पाण्याची गरज आहे. पावसाळ्यात माठ ठेवतो का कोण? पटकन लागतच नाही ना पावसाळ्यात माठ. मग जसं थंड पाण्याची गरज आहे म्हणून प्रत्येक जण माठ आणतात, तसं रामाची गरज आहे. अधर्माचा नाश आहे. रावण आणि बाकीचे बी तो त्रास होता पृथ्वीवर. बाकीचे पण लोकांना त्यांना तारलं ना. एक रावण विशेष दिसला तुम्हाला, पण बाकी पण भरपूर लोकांना ना, कुणाला कसं, आता तुम्ही अहिल्या उद्धार केला, पदस्पर्शाने ती शिळेचा उद्धार झाला. असे नाना प्रकारचे त्यांच्या लीला आहेत. आणि ते कार्य करण्यासाठी त्यांना जन्म घेतला. ते अजन्म आहेत. पण ते जन्म घेतला हे कळतं तुम्हाला, पण अजन्म कुठं कळतंय? कृष्णानं तेच केलं. ते रात्री दिवसा नाही का, ते रात्री 12 त्याच्या गागटीतच आहे. ते रात्री 12ला पाण्यातून घेऊन जन्मलं की गेलं पाण्याकडे, यमुनेकडे पाय टेकायला. कसलं तुफान पाऊस, काय वादळ, कसली होती अवस्था. हे नाही, हे आपलं शांत निवांत
ते दुपारी 12 वाजता आणि रात्री 12, पण 12च. नो की 13. म्हणजे तेच अवतार माझा आहे म्हणून 12 ठेवलं. हे लक्षात घ्यायचं, प्रयत्न लावायचा, बाकी काही नाही. तोच कृष्ण, तोच राम, तोच सगळं त्यांचे दश अवतार आहेत ना. पण तेच राम परब्रह्म असून आत्मस्वरूपाच्या नाव इकडे आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगितलं ते कळलं तर साधना पूर्ण झाली. रामाची ओळख झाली, परमात्म्याची प्राप्ती झाली, अज्ञानाची निवृत्ती झाली आणि दुःख समाप्त झालं, सुख प्रगट झालं. त्याचं नाव राम. त्याचं नाव राम. सुख म्हणजे राम, एक म्हणजे राम, नित्य म्हणजे राम, आनंद म्हणजे राम, सत्य म्हणजे राम, श्वास म्हणजे राम, विश्वास म्हणजे राम, अनुराग म्हणजे राम, प्रेम म्हणजे राम. साष्टांग दंडवत माऊली, साष्टांग दंडवत. बरोबर शिल्पा, हे कळलं पाहिजे. जेव्हा आपण कुठल्याही व्यक्तीला प्रेम करतो ना, तर प्रेमाचा अर्थ काय? सुख आहे, आनंद आहे. मग ते आनंद म्हणजेच राम आहे. मग व्यक्ती सुटला, आनंद कळा. ही सूक्ष्मता नजरेची ना, तेव्हा आपला रस्ता आपल्याला मिळतो बुद्धीला. मग ती रामाला ओळखती, रामाला जाणती, रामाला बघती, रामाला पुजती, रामाला एकरूप होते. आपलं अर्धवट ज्ञान आहे बेटा, आपलं अर्धवट आहे आणि आपल्याला वाटतं मी पूर्ण आहे. हे पण तितकंच खरंय. झालं वाटतं मला सगळं कळालं, सगळं मिळालं, भौतिक भौतिक मिळालं, ती म्हणते सगळं कळालं. त्याच्यात काही सुख नसतं भौतिकात. मग ते कमी असो जास्त असो, भौतिक सुख देत नाही. पण रामावरचं सुख मिळतच नाही, राम पटकन कळतच नाही. कळतो का राम? पटकन राम कळते नाही, मिळते नाही. नाही बेटा, ही सूक्ष्मता आहे ना वेदाची. आपण जेव्हा राम म्हणतो ते नाम आहे, आणि राम कळतो ते ज्ञान आहे, आणि राम मिळतो ते मोक्ष आहे. राम. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत माऊली. हे कळायला पाहिजे. एकच धुंद आपण असते, आपली धुंदी. जसं दारू पिले किती एकच नशा असते त्याला, असते की नाही? तसे एकच, मी जे करेन ते माझं बराबर. बरोबर आहे की नाही? लिफ्ट मध्ये आपण 6चं बटन दाबतो, 10चं दाबतो, पण जेव्हा दरवाजा उघडला की बाहेर येतो. जर बाहेर नाही आलं तर लिफ्ट वर येते. समजते की नाही? म्हणजे आपला नंबर 6 आहे, 6 आहे आपलं. आपलं घर कुठे? 6. मग आपलं घर ते निजधाम, तद्धाम, परमधाम, तो राम. मग बटन उघडलं गुरु ना, तर बाहेर गेलं लिफ्टच्या, तिथं बसतो, इथंच. त्याला लिफ्ट म्हणणे मी. दरवाजा उघडला ना बोधाचा, संबंध झाला त्या चैतन्याचा, परब्रह्म परमात्म्याचा, तर बाहेर नाही गाव बुद्धी झाली आतून. बुद्धीने देहाचा संबंध करून केलेलं कर्म अधर्म आहे. खरं संबंध त्याचा नाही, फक्त कर्तव्य आहे. आणि ते इंद्रियाचं तुमचं नाही. टक टक करायचे नाही आमच्या समोर. कर्म कुणाचे? कर्म इंद्रियाचे का तुमचं आहे? इंद्रियाचे. मग का घेता आपल्या अंगावर? मी केलं का म्हणता? केवळ अज्ञान.
अहंभाव आणि त्याचा त्या कर्माचा संबंध बेटा ज्ञाना संबंध नाही. कर्म केलेलं कर्तेपणा नाही, कर्माच्या फळाची आशा नाही आणि कर्माचं पाप पुण्याची उत्पत्ती नाही. ते परब्रह्म श्रीराम तुम्हाला म्हणायचंय. अक्कल फिक्कल काय नुसती घमेट आहे की नाही. 50 झाले 60 यायले तरी काही कळायचा पत्ता नाही. जिथं मिळालं तिथं थांबायचं नाही. तेव्हा फुकट मिळाले ना, काय तिथं काय जायचं. व्हिडिओ आहेत ना, पुन्हा पाहिजे लोळून गादीवर. त्या बाईला काय काम आहे, या बाईला काम आहे ऐकणारे. असं काय समजलं ना लोकांचा, त्यांना तुच्छ समजायचं. तो संसार क्षण दुःख देतो, त्याला आदर करायचा. म्हणजे जगाची तीच सांगते, एक कॉमन सेन्स आहे. एक कोणाला धरून बोलत नाही मी. एक वास्तविकता प्रत्येक बुद्धीची, की जो आपला तारणहार आहे, जो आपल्या कल्याणाचा मार्ग आहे, तो वेद आहे. आणि वेदाचं रूप म्हणजे संत आहेत. आणि संत रामाला प्रकट करून देतात. हे कळवलं. साष्टांग दंडवत माऊली. हा बेटा, संत गुरु रामाला कडे नेतात, तुम्हाला रामरूपता करून देतात, तुमचे जन्म मरण थांबवतात, तुमच्या क्रोधाला जाळतात, तुमच्या हृदयात बोध भरतात आणि तुम्हाला तारतात. तर त्यांची किंमत नाही तुम्हाला. नाही बेटा, नाही किंमत नाही आहे. ते सांगू नका सर, पॉलिसी माहिती करायची नाही. मरणांतावर, ग्रंथावर, श्रवणावर, वेदावर, गीतेवर, अध्ययनावर, आत्मचिंतनावर आणि मग संसार उरल्यावर वेळ. एवढं कुणाला टाइमच आहे. पाठबंद महिना नाही तर नाही, जाऊ द्या. कुशाल नाचायला मोकळे आपण. प्राण कसा व्हायलाय माझा. तुम्ही काल बघितलं मला कसं होऊ लागलं ते. असं धरणी माझ्या कधी झालते. गीता, ती गीता काय सांगते, गीता काय बोलते, गीता काय देते आणि गीता काय आपल्यापासून घेते. बरोबर आहे ना. कारण एकदा गीता म्हणलं की पापाचं पाप बसून होत आहे. गीता म्हणलं तर, आणि गीता कळाली तर. गीता कशाने कळते? ज्ञानानं. कशाने कळते? मंदिरात गेला गीता कधी का? नारळ फोडला गीता कधी? काय कमाल आहे. गीता कधी कधी संत मिळाल्यावर, ग्रंथ कळाल्यावर, श्रवणात थांबल्यावर आणि अज्ञान संपल्यावर. सर्व संत करून तेव्हा गीता तुमच्यापाशी राहते. हातात धरून नाही गीता राहत तुमच्यापाशी. तिला बघून बी नाही, वाचून बी नाही, तिला कळून, तिला हृदयात ठेवून, तिच्यावर प्रेम करून, तिचा आदर करून, तिच्या शब्दाला हृदयामध्ये पर्यंत पोहोचून जेव्हा माझे हृदय गीतेमध्ये असत, ते राम बनत. आपण गीता हातात हृदय द्यायला लेकरात चलू द्या. कळाली गीता. चिपडी तुला गीता कळाली होता नाही? तुला लेकर कळाले, संसार कळाला, गीता कळाली. वृत्ती शांत होती, अज्ञान बाधित होत आणि जग दृश्य हे मिथ्या ठरत. तेव्हा चौकड परमात्म्याचं दर्शन होत. त्याचं नाव गीता. मग तू गोबाचा गाता. खूपच आहे का? तुम्हाला वाटलं वाचलं पारायणाने गेलं त्या बाईच्या घरी केळ काढले. काय केळ खातीन, काय दूध पितीन. गीतेच्या बोधात राहा. आणि गीतेचा जो हे माऊलीचं जे रूप आहे गीतेचं, 9000 ओव्या त्याला पहा. ओवीला पाहणं म्हणजे ज्ञान आणि जगाला पाहणं म्हणजे अज्ञान. समजून घ्यायचा विषय. नाही त्याला आहे म्हणतात ते जगत आहे, आणि आहे त्याला आहे म्हणते ते गीता आहे.
मग आहे कळणं म्हणजे गीता आहे, आणि नाही कळणं म्हणजे जगत आहे. तुम्हाला नाही कळतं नाचतात तुम्ही भौतिकाला बघून, नाही का नाचतात? वाचली गीता करुणा सांगते तू, तू काय ती चीज मला कळते. देव म्हणते बरं का मी नाही वाचलं तर काय केलं, उपकार केले काय कोणावर? आपण बघा ना, खाल्लेलं पिरलेलं चोऱ्या केलेलं खोटं बोललेलं ते सांगत नाही कधीच, आणि लपवतो तोंडावर पण नाही म्हणतो अजून. चूक समजून घेतच नाही आपण, आपलं पटवून देतो का? हो माऊली, साष्टांग दंडवत. बरोबर आहे का शिलू? इकडं चूक इकडे बेन चूक, चुका होतात ना, नकळत कळत माहित नसतं. बुद्धी भ्रामक असते, अनाडी असते, तिला जगताची ओळख असते, तिला प्रपंचाचा संबंध असतो, ती कर्मामध्ये व्यापक सदा असते, आणि तिला फळाची आशा असते, तिला बोधाची कुठं दिशा असते, तिला फळाची आशा असते. जगताची दिशा असते, तवलधराची नाशा असते. ते बुद्धी बिचारी बाबडी असते, काय कळत नाही, पागल. का लावून काय करायला हा जीवात्मा का आलाय कुडी? त्याचं कर्तव्य काय? त्याला करायचं काय, टाकायचं काय, पाहायचंय काय, राहायचंय कुठं, जाणायचंय कुणाला माहित नाही तिला. म्हणून संताकडे गेले की सगळं कळत, ग्रंथाला मन दिले की सगळं मिळत, आणि श्रवणामध्ये अज्ञान पळत. राम हे कळायला पाहिजे, म्हणून साधुबोध झाला. कथाबोध म्हणले नाहीत, साधुबोध म्हणलेत. टाळके जागर ठेवा, अक्कल न फिक्कल. साधू म्हणलेत, साधुबोध झाला नुरुनिया ठेला, थाळी समुराला अनुभव, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जयचे. एका क्षणात आज्ञा समाप्ती होती. कापूर जळला कसा संपला कसा पेटला, वाद बिन्यान अंधार बिन्यान काजळ बिन्यान. म्हणून साधू शिवाय जगात काही सत्य नाही. आता भामटे सगळे आहेतच, तुम्ही मान्य करत नाही. रामकृष्ण. केव्हा कळत? ज्ञानानं तो अजन्मा कळतो, आणि भक्तीत तो जन्म घेतो. तो जन्म आजचा रामनवमी, चैत्र शुद्ध राम नवमी. इतकं सुंदर आहे हा पूर्व काळ. 2 मिनिटं बोलते, कारण मला जे माहिती ते तुम्हाला सांगते. कारण जेव्हा परभणीत होते तर ब्राह्मणाचं मला जास्त आदर आहे, आणि करावा, त्या काही मोठेपणा नाही. ब्राह्मण शेजार जायचे आणि त्यांच्याकडे जायचे, काहीतरी आमच्या आईचं वळण की त्या दिवशी काहीतरी देवा ब्राह्मणाला घरी बोलवावं, रामरक्षाचे पाठ करावं वगैरे, ते आधीपासूनच माहित होतं. ते मग घरी ब्राह्मण यायचे 5, तुम्हाला काल बोलले, सकाळी 7 ला यायचे, 12 ला रामरक्षा संपायची. 5 तास आत्मचिंतन सांगून राम कुठे आहे, कसा आहे, आणि त्याची स्थिती कशी, त्याची प्राप्ती कशी, त्याची अनुभूती कशी, हा सांगणारा महान म्हणतो आम्ही. लिहिला नाही, लिहिला तर काय लागतं, पण त्याच्या पुढे काय? आंबा आणला पुसचा तर टरफल टाकावं लागतं. जर टरफल काढलं नाही, आंबा छान 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 होऊन आंबा नाचला, रस संपला, रसाला वास आला ना नाचत्यापणाचा. आंबा छान आहे, आंबा छान आहे, आपूस आहे, महाग आहे, कोकणातला आहे, कळाला, आणला, पण कुठं खाल्ला? कळतं की नाही बहिरंग? तस सालपट कुठं काढता आलं आंब्याचं? माहितच नाही ना सालपट काढायचं, तसं माहित नाही अज्ञान काढायचं. हो माऊली, अगदी बरोबर आहे. आंब्याला बघू बघू, इथे रसाची चव आहे, इथे रसच कुठे आहे? म्हणजे तुम्हाला सांगावं तर कसं आम्ही, बरोबर आहे ना? आंबा दिसला, टरफल दिसला, रस कुठं दिसला? रस दिसला बी नाही, चाकला बी नाही.
हापूसचा आंबा बघा, नुसतं बघण्याचं सुख आहे, रसाचं नाही. हे कळावं नाही समजत, किती सांगा नाही समजत लोकांना, कारण ती अवस्था येणं फार कठीण आहे बेटा. चला, अध्याय 18 आणि ओवी नंबर 1370 माऊली. ठीक आहे बेटा. ओवी काय बोलते, माऊली काय सांगतात हे नीट ऐका. एरवी वेडोनी प्रपंच, जेने विश्वाभास हा साच, आत्मेचा नटनाच काळा तेजिने. बापरे बाप, काळाला कसं जिंकता येत? काळा तेजिने, काळाला जिंकून त्याच्या पुढे आपल्याला राहता येतं. ते परब्रह्मरा, तू मला जाणून घे, मला प्राप्त करून घे, बुद्धीला मला दे, चवचळ देऊ नको, देहाकडे राहू नको, नाही विषयाला बघू नको आणि वासनेत जगू नको, विकारात विकार ठेवू नको आणि भेदामध्ये थांबू नको. भेद माझ्याकडे नेत नाही, जगत भाव चांगला नाही आणि आत्मभाव संपत नाही. सुंदर चिंतन बेटा, खरंच त्या भगवंताची त्या गुरुची फार कृपा, कोटी उपकार त्यांचे आपल्यावर. 70 एरवी वेडोनी प्रपंच, जेणे विश्वाभास हा साच. 2 शब्द आहेत. वेडोनी प्रपंच, पसारा. प्रपंच म्हणजे जगत. हे कुणी प्रगट केला? माझ्यामुळे, मी तयार केले. जर माती नसेल तर मडकं पण नाही, जर मी नाही तर जगत पण नाही. हे सिद्धांत आहे. हा वापरू नका बळा. हे काय का एरवी वेडोनी प्रपंच, असा का वेळा मी तयार केला प्रपंचाचा. आणि जेने विश्वाभास हा साच, साच म्हणजे खरा. आधी भास म्हणले पुन्हा खरं म्हणले, द्वैतापती इथं सुंदर आहे. काल कसं म्हणले सर की तुम्हाला जेवढा तुम्ही अभ्यास केला, तुम्ही त्याला तुम्ही आयुष्य दिलं, तसं आमचं नाहीये. ते खरे बोलणे, तिथे आपण त्याला क्रॉस करू शकत नाही. हे कळतं का वाचताना आपल्याला? कारण नुसतं कुत्र्यासारखं पळायचं असतं आता ज्ञानशी घेतली की. आणि गाता येतो किंवा कुठला अभंग येतो, कुठला ग्रंथ येतो, तर बाई काम करून राबते राबते, शेवटी गिळायच्या आधी ग्रंथ हातात घेते. आता एवढं करायचं आणि वाच गिळायचं, त्या त्यांचा नियम असतो ना. मग पोटात भूक असते, काम करून थकलेली असती, बुद्धी भ्रष्ट असती, अज्ञानानं, आणि हातात पोथी असती, चालू द्या. पण आमचं एक होतं की मन निवांत असतं, अंतःकरण शांत असतं, एकांत असतं, समोर संत असतात, म्हणून ते चिंतन तिथं बसलं. अष्टांग दंडवत ताई. मला कळलं का बोलून की किती पागल लोक आहेत हे. आपलं आयुष्य ऐका, फार सुंदर आहे. एरवी वेळोनी प्रपंच, मी सगळं विश्व तयार मी केलं, पण ते कसं केलंय मला माहिती. तुम्हाला का, तुम्ही खरं म्हणतात, तुम्ही काय म्हणता ते आहे, तुम्ही म्हणतो ते दिसून नाही. वेद म्हणजे परब्रह्म, परमात्मा. वेद म्हणजे भगवंताचं रूप आहे, स्वयंभू तो वेद, श्वासातून प्रगट झालेला आहे. निश्वास भगवंताचा पहिला आला, तिथून वेद बाहेर आले 4. त्याला कोणी लिखणार नाही, कुणाकडे लिहिलेलं नाही वेद, स्वयंभू वेद. त्याचा कोणी करता नाही. जसं की त्याच्या भगवंताच्या मुखातून प्रगट झाले, तसं श्वासातून वेद आले, त्याला कोणी लिहिलेलं नाही. आणि वेदाचा अर्थ म्हणजे ओवीचा भावार्थ. ज्याला ओवी कळाल त्याला वेद कळाला, आणि त्याला परब्रह्म मिळालं, आणि तो संसारातून सरकला. ज्ञानेश्वरी समजू नका लहान. 4 वेदाचं सामर्थ्य म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. इथे पावर म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. मुक्तीचा धाम म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. आणि रामाचं स्वरूप म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. साष्टांग दंडवत माऊली. समजू नका हलकं. कळत नाही तर तुम्हाला माग वेगळा, कारण तुम्ही कळून घेतलं नाही, कारण तुम्हाला प्रपंच कळायला, ज्ञानेश्वरी कळायला नाही. त्याला ज्ञानेश्वरी कळाली, त्याला प्रपंच कळण्याची गरज नाही. ज्याला प्रपंच असतं को त्याला ज्ञानेश्वरी कळत नाही. हे लिहून ठेवायचे वाक्य, हे टाका ना स्टेटसला. माझे वाक्य नाही टाकत. तुमचे काय ताकद आहे हो स्टेटस मध्ये ठेवायचे शब्द? पावरच नाही तुमची, नाही.
का ठेवत नाही वाक्य कोणी टेस्ट असलं? हे ठेवायचे ना वाक्य. ज्ञानेश्वरी म्हणजे काय? 4 वाक्य जग वाजवून जाईल ना. कुठं कळतं ठेवायचं? काही काही ठेवायचं आपलं. रामा पण हवंय ते माझ्या माऊलीच्या जगापुढे जावा ही तगमग ज्याला असते तो साधक असतो. बाकी मला माहिती. चला सत्तर वेळोनी प्रपंच जेने विश्वाभास हा साच. विश्वाभास आहे. भास म्हणजे अरे मला कोणतरी आलं वाटलं, कुणीच नव्हतं, भास झाला मला. पण नव्हतंच, तसं जगत नव्हतंच, आहे वाटलं. त्याला भास म्हणतात. कळाला आता भास. पण तो साच खरा वाटला माझ्यामुळे. मी विश्वात आहे म्हणून जगत खरं वाटतं. माझा खरेपणा जगताला मायेनं जगताला दिला आणि जगत आहे वाटायला, खरं वाटायला, गोड वाटायला. आणि नाही त्याला आहे केलं ती माया आहे आणि मी आहे ते आहे सांगतो ते संत आहे. किती सुंदर आहे भास आणि सत्य. कळतं का हे? माती कळत. कळतंय नाही? तुम्ही सांगितल्यावर नाही बेटा, नाही कळून घ्यायची ताकद आणि तळमळ पण नाहीये. भेटला वेळ तर ऐकायचं, नाही भेटला आठ हिंडायचं. त्या बायला त्याला जेने विश्वाभास हा साच. हा जो भास आहे तो खरा वाटायला ते माझ्यामुळं. मी खरा आहे, जगतामध्ये व्यापक आहे, माझ्यावर हे खोट आहे, माझा खरेपणा ह्याच्यात पसरलाय आणि त्याच्यामुळे हे खरं वाटायला, हे खरं नाही, मी खरं आहे. साष्टांग दंडवत माऊली. लेकर एक आहे म्हणीन. बरोबर आहे का? ती म्हणते नाही बाई, एक तर जीव लावते, जवळ येते, विचारते, त्याच्यामुळे मी जगते. बरं माय जगा. खरंच आहे. अज्ञेचा नटनाच काळात जिने. बघा ताई, खूप सुंदर आहे. आज्ञेचा नटनाच. ते मी जे आहे ना, ते माझी जी शक्ती ना जगात, ती शक्ती म्हणजे ज्ञान आहे, परब्रह्म आहे, तो राम आहे, ते कान आहे आणि त्याच्यामुळं काळाला जिंकून पुढे जाता येतं. काळ तुला शिवत बी नाही. काळ म्हणजे यम. बरोबर आहे ना? तुला काळाला जिंकून पुढे जाता येतं ते माझ्या शक्तीमुळे, ज्ञानामुळे. ज्ञान म्हणजे मी आहे, ज्ञान म्हणजे राम. समजून घ्या. रामनवमी चांगली करा आज. समजत आहे का ताई? नाही, मात कळत नाही. खूप भ्रमात आहे आपण, खूप भ्रमात आहे. चला पुढे जाऊ द्या. डोक्याला डोकं लावायचं सगळ्यांच्या. तो देव मी सत्य संकल्प. तो देव कोणता? काळाला जिंकून देणारा, विश्वामध्ये राहणारा आणि माझ्या सामर्थ्यामुळे हे फास खरा वाटणारा परब्रह्म परमात्मा मी राम आहे. तुझ्या अंतःकरणात आहे, त्याला जाणून घे. काय ओवी आहे ताई? अरे राम. मला वाटायचं यांना कळतं, पण नंतर कळायला नाही कळत. हे जर त्यांना टिपिकल कळालं असतं तर त्याने बरोबर फोन मध्ये याच्यामध्ये लिहून, तो देव मी सत्य संकल्प. माझी एवढी पावर आहे, मी शक्ती आहे, मी काळाच्या पुढे नेतो. तो देव आहे मी, ते खरं आहे, ते व्यापक आहे, तो एक आहे, तो नित्य आहे, ते विभू आहे, तो आत्मा आहे, ते परब्रह्म आहे, तो गीतेत सांगितला, वेदात बी आहे. आणि गोवीमुळे कळतो ते देव मी सत्य संकल्प. ते सत्य आहे, माझा संकल्प तुला आहे सांगायला अर्जुना. तर मस्त कथा आहे आणि काही वाटत नाही.